नमस्कार. आज आपण लॉज ऑफ मोशन मधला पुढचा भाग जो आहे तो पाहणार आहोत. त्यामध्ये इम्पॉर्टन्स ऑफ न्यूटन्स लॉज ऑफ मोशन हे आपल्याला पाहायचं आहे. गेल्या लेक्चरमध्ये लॉज ऑफ मोशन आपण पाहिले. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन यामध्ये पहिला जो काही लॉ आहे तो आपण पाहिला. एव्हरी इनॅनिमेट बॉडी रिमेन्स इन स्टेट ऑफ रेस्ट or uniform motion unless external unbalanced force acts on it. हा जो काही नियम आहे याचा आपल्याला या ठिकाणी इम्पॉर्टन्स पाहायचा आहे. तर हा नियम काय सांगतो की कोणतीही स्थिर वस्तू किंवा स्थिर गतीमध्ये जी काही वस्तू आहे की याच्या स्थिरतेवर परिणाम होत नाही की जोपर्यंत त्याच्यावर बाह्य बल काम करत नाही तोपर्यंत. आता याचे इम्पॉर्टन्स या ठिकाणी काय आहे तर पहिल्यांदा आपण या ठिकाणी पाहणार आहोत इम्पॉर्टन्स ऑफ न्यूटन्स फर्स्ट लॉ. या ठिकाणी आपण वन बाय वन हे पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला जो आहे इम्पॉर्टन्स ऑफ न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. यामध्ये पहा इट इज इक्विव्हॅलन्स बिटवीन state of rest or state of uniform motion, and for change in its state physical quantity is necessary and that physical quantity is nothing but force. काय या ठिकाणी न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशनचे इम्पॉर्टन्स मध्ये आपण शिकतो की रेस्ट आणि युनिफॉर्म मोशन याच्यामधला इक्विव्हॅलन्स आहे आणि याच्यामध्ये जर बदल करायचा असेल तर अशा भौतिक फिजिकल क्वांटिटीची आवश्यकता आहे ते म्हणजे फोर्स. पहा या ठिकाणी इथं पहिल्या नियमामध्ये इट इज इक्विव्हॅलन्स बिटवीन स्टेट ऑफ रेस्ट अँड स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन. आणि याच्यामध्ये जर आपल्याला बदल करायचा असेल तर या ठिकाणी फोर्स मस्ट बी नेसेसरी. दिस इज द वन ऑफ द इम्पॉर्टन्स ऑफ न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. ठीक आहे. त्यानंतर सेकंड लॉ. हा सेकंड लॉ काय आहे या ठिकाणी आपण पहिल्या नियम सेकंड लॉ म्हणता येत ना इम्पॉर्टन्स. पहिल्या इम्पॉर्टन्स मध्ये आपण पाहिलं या ठिकाणी या रेस्ट आणि स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन मध्ये इक्विव्हॅलन्स आहे आणि त्यामध्ये बदल करायचा असेल तर फिजिकल क्वांटिटीची आवश्यकता आहे. दॅट इज नथिंग बट फोर्स. मीन्स फोर्स चेंजेस स्टेट ॲज वेल ॲज इट कंट्रोल्स द मोशन. मीन्स फोर्स इज दॅट नेसेसरी क्वांटिटी which changes the state of rest or state of uniform motion as well as it controls the motion. म्हणजेच पाया ठिकाणी जर स्थिर वस्तू आपल्याला त्याच्या स्थिरतेबद्दल बदल करायचा असेल तर फोर्सची आवश्यकता आहे. स्थिर गतीमध्ये बदल करायचा असेल तर फोर्सची आवश्यकता आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला त्या मोशनवर कंट्रोल करायचं असेल तरी सुद्धा या ठिकाणी फोर्सची आवश्यकता आहे. मीन्स या ठिकाणी पहा फोर्स कंट्रोल्स मीन्स फोर्स कंट्रोलिंग क्वांटिटी असं आपल्याला या ठिकाणी या इम्पॉर्टन्स मध्ये सांगता येईल. थर्ड इम्पॉर्टन्स जो काही आहे तो मीन्स या ठिकाणी पहा ऑब्जेक्ट हॅज फिजिकल प्रॉपर्टी अँड दॅट फिजिकल प्रॉपर्टी इज नथिंग बट द ऑब्जेक्ट opposes the change in its state of rest or uniform motion and that is nothing but inertia. आपण पहा की वस्तू जड आहे असं म्हणतो. दोन याच्यामध्ये जर तुलना केली तर पहा या ठिकाणी की हा चॉक आणि हा डस्टर याच्यामध्ये पहा या ठिकाणी हे दोन्ही आहेत. हा चॉक आणि हा डस्टर याचं वस्तुमान मास जास्त याचं कमी आहे आणि मग याच्या स्थिरतेवर जर परिणाम करायचा असेल तर या दोघांच्या कंपॅरेटिव्ह जर तुलना केली तर आपल्याला याच्यावर बदल करायचा असेल तर कमी फोर्सची आवश्यकता आहे आणि याच्यावर जास्त फोर्सची आवश्यकता आहे. कारण का तर या ठिकाणी आपण म्हणतो की दॅट द फिजिकल ऑब्जेक्ट हॅज फिजिकल प्रॉपर्टी which opposes the change and that physical quantity is nothing but inertia. Inertia means जडत्व.
हे जडत्व काय करतं, बदलाला विरोध करतं. जडत्व काय करतं, बदलाला विरोध करतं. आणि मग हा जो काही इनर्शिया आहे तो आपण इथं मास म्हणतो. आणि तो मास जो काय आहे which is equal to आपण force, it is a ratio of force and acceleration. Means it is a force upon acceleration, that is nothing but mass, that is nothing but inertia which opposes the change. Which opposes the change. These are the importance of Newton's first law of motion. पहा, आपण पहिला नियम जो पाहिलेला आहे त्याच्याबद्दल आपल्याला काही महत्त्वपूर्ण इम्पॉर्टन्स जे काय आहे. पहिला, इक्विव्हॅलन्स बिटवीन स्टेट ऑफ रेस्ट और युनिफॉर्म मोशन, स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन. सेकंड, force is controlling quantity. And third, inertia, it is the physical quantity which opposes the change, and that is nothing but mass. That is nothing but mass. हे आपण या ठिकाणी पाहिलं. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी सेकंड लॉच्या बाबतीमध्ये इम्पॉर्टन्स पाहायचे. इम्पॉर्टन्स ऑफ सेकंड लॉ ऑफ मोशन, इम्पॉर्टन्स ऑफ न्यूटन्स सेकंड लॉ. आता हे इम्पॉर्टन्स काय आहे हे पाहत असताना पहा, आपण न्यूटन सेकंड लॉ जो आहे तो काय आहे, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स. आणि मग आपल्याला इम्पॉर्टन्स सांगत असताना पहिलं इम्पॉर्टन्स आहे इट इज अ मॅथमॅटिकल फॉर्म्युलेशन बिटवीन फोर्स अँड मोमेंटम. इट इज अ मॅथमॅटिकल फॉर्म्युलेशन मीन्स F is equal to dp upon dt. It is the mathematical formulation between force and momentum. That is, force, it is one of the physical quantity and momentum is another quantity. And this is the relation between them. Second, in order to take the motion of the object, जर आपल्याला या ठिकाणी त्या वस्तूला गती द्यायची असेल तर momentum is related to that motion. Means momentum जे काही आहे हे momentum is related to motion. This is the importance of motion. इथं आपण velocityचा न विचार करता मोमेंटमचा विचार करतोय. Momentum is related to motion. And third, previous जे काही आधीचे जे काही आपण assumptions आहेत are overcome by this law. जे हा जो काही न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन जो आहे याच्या आधारे आपण पाठीमागचे जे काही गृहीतक विचार घेतलेली होती ती आपण गतीविषय त्याच्यावरती संपुष्टात येतात. दीज आर द इम्पॉर्टन्स ऑफ न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. कोणकोणती इम्पॉर्टन्स पहा या ठिकाणी. पहिलं सांगितलं की हे जे काही सेकंड लॉ आहे हा फोर्स आणि मोमेंटम याच्यामधला गणितीय फॉर्म्युलेशन आहे. सेकंड, की मोशनशी रिलेटेड मोमेंटम आहे, मोशनशी रिलेटेड मोमेंटम आहे ना की व्हेलॉसिटी. आणि थर्ड, जे आधीची जी काही अझम्पशन्स आहेत त्या या ठिकाणी सेकंड लॉ नुसार गतीच्या बाबतीमध्ये संपुष्टात येतात. दीज आर द इम्पॉर्टन्स ऑफ न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. आता आपल्याला या ठिकाणी इम्पॉर्टन्स ऑफ न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन तिसऱ्या नियमाच्या बाबतीमध्ये आपल्याला पाहायचं. तिसरा नियम काय सांगतो, ऍक्शन अँड रिॲक्शन आर इक्वल बट ऑपोजिट. ऍक्शन अँड रिॲक्शन आर इक्वल बट ऑपोजिट. मीन्स पहिलं जे काही इम्पॉर्टन्स आहे ते ऍक्शन अँड रिॲक्शन आर इक्वल बट ऑपोजिट. मीन्स दीज ऍक्शन फोर्स अँड रिॲक्शन फोर्स आर अलॉंग द सेम लाईन. म्हणजेच पहा, हा या दिशेला असेल आणि हा त्याच्या विरुद्ध, परंतु ही काही लाईन आहे ती या ठिकाणी सेम असेल. बरोबर. ती आणि सेकंड इम्पॉर्टन्स जे काय आहे, the action force and reacting force acting on different objects. म्हणजेच काय, जर आपण बॉल भिंतीवर फेकला तर या ठिकाणी तिथं तिसरा नियमाचा पाळला जातो. म्हणजे बॉलचा जो फोर्स आहे त्याची दिशा भिंतीच्या बाजूला आहे आणि भिंतीकडून जो रिॲक्टिंग फोर्स बॉलवर असणार आहे त्याची दिशा बॉलच्या बाजूला आहे. म्हणजेच इथं दोन वस्तू वेगवेगळ्या आहेत, दोन वस्तू वेगवेगळ्या आहेत हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. म्हणजेच या ठिकाणी दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टन्स. Means action and reaction force are acting on different objects. This is the importance of Newton's third law of motion. पहिला इम्पॉर्टन्स काय, सेकंड इम्पॉर्टन्स काय या ठिकाणी सांगितलं. पहिला जो आहे तो एकाच लाईनला, एकाच दिशेला म्हणत नाही, एकाच लाईनला या ठिकाणी आहे, अलॉंग द सेम लाईन. आणि सेकंड हा जो आहे, दिस ऍक्शन फोर्स अँड रिॲक्शन फोर्स आर
ऍक्टिंग ऑन डिफरंट ऑब्जेक्ट्स. जसं मी इथे या ठिकाणी भिंत आणि बॉलचं उदाहरण घेतलं त्याच पद्धतीने या ठिकाणी आहे. आता हेच मी या ठिकाणी आपल्या कन्व्हिनियन्स साठी एक विचारून घेऊया. आपण एक्स आणि वाय जसं बॉल आणि वॉल हे जसं विचारून घेतोय त्याबद्दल या ठिकाणी पहा. बॉल अँड या ठिकाणी वॉल, बॉल आणि वॉल, वॉल म्हणजे भिंत आहे. तर पहा या ठिकाणी याला आपण एक्स म्हणूया आणि याला वाय म्हणूया, त्या ऑब्जेक्टला म्हणूया. जर हा बॉल याच्यावर फेकला, भिंतीवर फेकला, तर या ठिकाणी फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय वॉल ड्यू टू बॉल इज लाईक दिस. मी या पद्धतीने लिहितोय एफ वाय एक्स. हे काय एफ वाय एक्स रिप्रेझेंट करतं? फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय वॉल ड्यू टू बॉल, that is a Fy(x). At the same time या ठिकाणी बॉल सुद्धा फोर्स जो आहे तो काय असेल तर Fxy असेल. तो काय या ठिकाणी पहा, फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय वॉल, सॉरी नॉट वॉल, बॉल ड्यू टू वॉल. तर वॉल बॉल यामध्ये कन्फ्यूज होऊ नका, त्यासाठी एक्स आणि वाय इथं वापरलेला आहे. इथं पहा या ठिकाणी हा जो एक्स वाय रिप्रेझेंट करतो की फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय दिस एक्स ड्यू टू वाय, हे मी एफ एक्स वाय ने दाखवलं. आणि मग न्यूटन तिसरा जो काही नियम आहे तो या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. दीज फोर्सेस मॅग्नेटिकली इक्वल बट अपोजिटली डिरेक्टेड. वेक्टरचा उपयोग केला तर मी या ठिकाणी मायनस साइन घेणार आहे. मॅग्नेट्यूड सेम आहे बट डिरेक्शन अपोजिट आहे. दॅट्स व्हाय Fxy is equal to minus Fyx in vector form. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी ते कन्व्हिनियन्स जे काय आहे न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशनच्या बाबतीमध्ये हे पाहिलं. आता आपल्याला या ठिकाणी एक प्रॉब्लेम घ्यायचा आहे. अर्थात हा जो काही प्रॉब्लेम आहे तो मी इथं बोर्डवर लिहितोय आणि मग त्यानंतर आपल्याला या ठिकाणी तो पाहता येईल. A hose pipe used for gardening is ejecting water horizontally at the rate of 0.5 meter per second. Area of the pipe is 10 centimeters square. Calculate the force to be applied by the gardener to hold the pipe horizontally stationary. अतिशय हा जो प्रॉब्लेम आहे तो महत्वाचा आहे. पहा या ठिकाणी काय यामध्ये सांगितलेलं आहे पहा. A hose pipe used for gardening is ejecting water horizontally at the rate of 0.5 meter per second. बागेमध्ये आपण झाडांना पाणी देण्यासाठी जी काही पाईप यूज करतो त्यातून बाहेर पडणारं जे काही पाणी आहे त्याचा जो काही वेग आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. पहा आपण गिवन जो काही आहे प्रॉब्लेमच्या अनुषंगाने ते वेलोसिटी ऑफ वॉटर
0.5 मीटर पर सेकंड। एरिया ऑफ द पाईप इज, हा जो काही एरिया आहे तो एरिया किती आहे 10 सेंटीमीटर स्क्वेअर। अर्थात प्रॉब्लेम सोडवत असताना कोणत्या तरी एका युनिट सिस्टीम मध्ये आपण या ठिकाणी त्याचा यूज केला पाहिजे। तर इथं हे एसआय सिस्टीम मध्ये आहे आणि सीजीएस मध्ये आहे, म्हणून आपण 1 सेंटीमीटर मीन्स या ठिकाणी किती आहे 1 सेंटीमीटर मीन्स 10⁻² मीटर मीन्स 1 सेंटीमीटर स्क्वेअर इज इक्वल टू 10⁻⁴ मीटर स्क्वेअर। आणि मग एरिया जो येणार आहे तो एरिया 10 × 10⁻⁴ सेंटीमीटर नॉट मीटर स्क्वेअर असा या ठिकाणी आपल्याला लिहिता आहे एरिया। आणि कॅल्क्युलेट द फोर्स, आपल्याला काय काढायचं आहे फोर्स काढायचा आहे टू अप्लाइड बाय द गार्डनर टू होल्ड द पाईप हॉरिझॉन्टली। म्हणजेच पहा पाईप मधून बाहेर पडणार पाणी आहे त्याचा वेग इतका दिलेला आहे आणि त्या पाईपचा जो काही एरिया आहे तोही दिलेला आहे। तर आपल्याला ती पाईप धरून ठेवत असताना स्थिर धरून ठेवत असताना किती फोर्सची आवश्यकता आहे ते आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे, म्हणजे फोर्स काढायचा आहे। त्यासाठी आपण या ठिकाणी न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन जो काही आहे तो यूज करणार आहोत आणि तो F = dp/dt, फोर्स dp/dt। हे p मीन्स व्हॉट मोमेंटम आहे and that is a momentum is mass into velocity, mass into velocity। मग फोर्स काय होणार आहे अर्थात पहा या ठिकाणी d/dt into bracket mv, बाहेर पडणारे जे काही पाणी आहे अर्थात त्याचं जे काही मास आहे ते सातत्याने बदलतंय आणि जे काही व्हेलॉसिटी आहे ती मात्र स्थिर आहे। आणि मग या ठिकाणी या दोन्ही फिजिकल क्वांटिटी मास आणि व्हेलॉसिटी आर व्हेरी चेंजेबल आहे आणि दॅट्स व्हाय मी या ठिकाणी लिहितोय m dv/dt, प्रोडक्ट रूल यूज केला तर v dm/dt असं यूज आपल्याला या ठिकाणी करता येईल, m dv/dt + v dm/dt। आता ही पहिली जी काही क्वांटिटी आहे ही 0 होणार आहे कारण व्हेलॉसिटी इज कॉन्स्टंट आहे, व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असल्यामुळे v जो आहे तो कॉन्स्टंट आहे, दॅट्स व्हाय dv/dt = 0, म्हणून पहिली जी टर्म आहे ती 0 येणार आहे। आणि मग पुढे F = या ठिकाणी p dm/dt। अर्थात हे जे काही मास आहे हे मास आपल्याला डेन्सिटीच्या स्वरूपात लिहिणं आवश्यक आहे। डेन्सिटी मीन्स मास अपॉन व्हॉल्यूम, मी तर v हे कॅपिटल घेतोय व्हॉल्यूम साठी घेतोय, म्हणजे या ठिकाणी मास लिहिता येईल डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम। अर्थात व्हॉल्यूम हे आपल्याला आणखी एका वेगळ्या पद्धतीने लिहिता येईल आणि ते म्हणजे या ठिकाणी एरिया इंटू लेंथ, डेन्सिटी इंटू एरिया, एरिया इंटू लेंथ म्हणजेच मास मिळणार आहे। आता ही व्हॅल्यू आपण इथं ठेवूया या इक्वेशन इथं। मग फोर्स असा लिहिता आहे F = P × dp/dt आणि या ठिकाणी ρ असं आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल। आणि मग काय कॉन्स्टंट आहे त्या पाण्याची घनता बदलणार नाही, हॉर्स पाईपचा एरिया जो आहे तोही बदलणार नाही आहे, बदलणारी लेंथ आहे। मग मी या ठिकाणी लिहितोय P ρ आणि इथं dl/dt and dl/dt means rate of change of length with respect to time, it is nothing but velocity। आणि मग आपल्याला या ठिकाणी हे असं लिहिता येईल v × ρ × a × v। अर्थात मग हा जो फोर्स मिळेल तो फोर्स = काय मिळेल पहा बरं ρ a v²। आणि मग या ठिकाणी पहा आपण जरी इथं एसआय सिस्टीम तर मला या सीजीएस मध्ये सोडवायचं तर काय बदल करावा लागेल, तर हे मला या ठिकाणी जे आहे व्हेलॉसिटी सेंटीमीटर मध्ये घ्यावं लागेल, सेंटीमीटर पर। मग 1 सेंटीमीटर म्हणजे किती आहे, 1 मीटर म्हणजे किती, तर तेही या ठिकाणी मी लिहितो पहा। हे पहा 1 मीटर मीन्स या ठिकाणी किती, तर 100 सेंटीमीटर। मग इथं आपण जर लिहिलं 1 मीटर म्हणजे 100 ने मल्टिप्लाय केलं तर पहा या ठिकाणी किती होणार आहे 50 सेंटीमीटर पर सेकंद असेल। असं मी काय केलं तर मला हे सीजीएस मध्ये गणित सोडवायचं आहे, ही v ची व्हॅल्यू घेणार आहे मी आणि ही a ची घेणार आहे। आता हे का करतोय तर मला डेन्सिटीची व्हॅल्यू आहे, ती डेन्सिटी ही 1 ग्रॅम पर सीसी मीन्स सेंटीमीटर क्यूब आहे, म्हणजे हे सीजीएस मध्ये आहे म्हणून मी या ठिकाणी सीजीएस मध्ये केलं। आणि मग या ठिकाणी पहा डेन्सिटी 1 आहे, एरिया जो आहे तो सीजीएस मध्ये किती आहे 10 आहे आणि जो काही व्हेलॉसिटी आहे ती व्हेलॉसिटी आपण सीजीएस मध्ये करून घेतलेली आहे ती आहे 50 याचा वर्ग, म्हणजे किती येणार 10 ×
अशा पद्धतीने याचा वर्ग केला मी मीन्स 25 अर्थात 1 2 3 हा 25,000 हा कशामध्ये फोर्स आला तर डाईन मध्ये आला अँड दिस फोर्स इज रिक्वायर्ड फॉर पाईप टू होल्ड स्टेशनरी. दिस इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ठीक आहे, धन्यवाद.